पाहायला सुरुवात केली 85 आवाज। 85 आवाज मध्ये आपलं स्वागत। हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें। हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं, जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे। ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। तुम्ही पाहायला सुरुवात केली 85 आवाज। 85 आवाज मध्ये आपलं स्वागत। नमस्कार, मी रवि कुमार। जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 आवाजच्या खास एपिसोड मध्ये आपलं स्वागत। कसे आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या। चला तर मग विषयाकडे वळूया। आजचा विषय आहे अभ्यास सांबा। खड्डा पडा तो क्या हुआ, पडा तो पडा। पहिले हे तुम्ही बाईट ऐका। शिंदे गटाचे मनोज मोरे काय म्हणतात। हा खड्डा पहिल्या पावसाचा म्हणण्यापेक्षा अजून पावसाळा चालू पण नाही झालेला आहे। पावसाने फक्त सुरुवात केलेली आहे। जून मध्ये खरा पावसाळा चालू होतो, परंतु मे मध्ये जो पाऊस झाला त्याच्यामध्येच या भ्रष्टाचाराने भ्रष्टाचार इथे उघडा झालेला आहे। आज हा तिसरा खड्डा आहे। पहिला खड्डा परवा पंपाच्या समोर झाला, दुसरा खड्डा काल इथे पडला आणि आज तिसरा खड्डा आहे। हा रोड अतिशय निकृष्ट दर्जाचा झालेला आहे। या रस्त्यावर जे कोणी जबाबदार आहेत त्यांनी याची तात्काळ दखल घेतली पाहिजे। ज्या कोणी याच्यामध्ये भ्रष्टाचार केला असेल त्यांच्यावर कारवाई झाल्या पाहिजेत, कारण या रस्त्याची जबाबदारी बीएनसी म्हणते एमजीपी ने चुकीचं काम केलेलं आहे आणि एमजीपी म्हणते आम्ही पाईपलाईनच्या बदल्यामध्ये या बीएनसीला पूर्ण पैसे दिलेले आहेत। आम्ही काल त्यांना संबंधित यंत्रणा महानगरपालिका असेल, बीएनसी असेल किंवा एमजीपी असेल तिघांशी बोलून याच्यावर मार्ग काढण्याचं सांगितलं, परंतु जोपर्यंत त्याचा जीव घेत नाही नकाने रोड, तोपर्यंत हे शांत राहणार नाहीत किंवा रस्त्याला चांगलं काम होणार नाही। आज अधिकाऱ्यांना फोन करतोय, ते दोघं तिघे अधिकारी फोन उचलत नाहीये। त्यांना कळतंय की इथे आम्ही काल इशारा दिला होता, जर इथं पुन्हा काही खड्डा पडलं किंवा काही चुकीचं घडलं तर आम्ही त्या अधिकाऱ्यांना खड्ड्यामध्ये काढू। आणि आज ते अधिकारी फोन उचलत नाही, परंतु आज नाही तर उद्या आम्ही अधिकाऱ्यांना याचा जाब विचारण्यासाठी त्यांच्या कार्यालयात जाऊ आणि शिवसेना स्टाईल त्यांना काय असतं शिवसेनेची स्टाईल ते दाखवण्यासाठी कोणत्या प्रकारचं आंदोलन करायचं ते करू। ऐकली? मनोज मोरे असं म्हणतात पावसाळा सुरू झाला नाही तेवढ्यातच, म्हणजेच पहिल्याच पावसातच एवढा मोठा खड्डा पडला। भ्रष्टाचार उघडा झाला। नकाने रोड परिसरात असे एक नाही, दोन नाही, तीन खड्डे, मोठमोठे खड्डे पडले आहेत। याची जबाबदारी कोण घेणार? सगळेच जबाबदारी झटकत आहेत। या संदर्भात धुळे शहराचे आमदार काय म्हणतात ऐका। आमदार साहेब असं म्हणतात, त्याच्यात जाऊन बसून गेलं। काम फदऱ्याचं करायचं नाही। 1 रुपया या शहराच्या विकासासाठी आणायचा नाही। चालू कामांना कसं ब्रेक करता येईल, चालू कामं कसे बंद करता येतील याचं सर्वजण विचार करतात। आता ते स्मारक काय नडत होतं त्याला, जो कोणी गेला असेल कोर्टात त्याच्यामध्ये घेईल मी इलेक्शन पिरियड मध्ये काय नडत होतं, छत्रपतींचं स्मारक काय नडत होतं, कोर्टात याची काय दाखल केली। ठीक आहे आपण लढतोय, पण काय कोणती मानसिकता आहे तुमची, त्याचं नावही जाहीर करू आपण, त्याला तर घेऊ रस्त्यावर, पण हे योग्य नाही। तर ह्या मानसिकतेतनं आपल्याला सर्वांना बाहेर यावं लागेल। चुका होत राहतात, थोडंफार 19-20 काम होत राहतं आणि त्याचं आम्ही समर्थन करत नाही। तो चुकला असेल त्याला शिक्षा झाली, परंतु आंदोलन करून नाग जनतेला वेठीस धरणं किंवा प्रशासनाला वेठीस धरणं हे योग्य नाही। प्रशासनाची जर आपल्याला साथ असेल तरच काम होत। जर प्रशासनाने ठरवलं, एखाद्या शिपाईने सुद्धा ठरवलं का अनुप अग्रवाल जरी आमदार राहिला तरी त्याला कलेक्टरच्या कॅबिनमध्ये घुसूनही जायचं, तरी मी त्याचं काहीच वापर करू शकत नाही। तो बाहेरच मला सांगेल मॅडमने आदेश दिलेले कोणाला मध्ये येऊ द्यायचं नाही, मीटिंग चालू आहे, मी काही नाही करू शकत, चुपचाप बाहेर बसावं। तर ही सांगड आहे। आपल्याला सर्वांना सोबत घेऊन या शहराचा विकास करायचा आहे। जे मुजोर असतील, जे मातलेले असतील, जे भ्रष्टाचारी असतील त्यांनाही आपल्याला सोडायचं नाही। ती आपण लाईन लावू। तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने 25 एकर जागा रामसृष्टीसाठी ज्या ठिकाणी आपण कायम ऐकत आलो सफारी गार्डन आपण करणार आहोत,
अंगावर सफारी सर्वांनी बघितली, गार्डन कधीच बघितला नाही, ते आपण त्या ठिकाणी करत आहोत. त्याची मोजणी शीट पण आली, मोजमाप पण झालं आणि आता कलेक्टरकडनं महापालिकेने मागणीचं प्रस्तावही सादर केलेला आहे. ही मागणी मंजूर झाल्यानंतर तो प्रपोजल जाईल स्टेटकडनं महसूलकडनं ती जागा महापालिकेला वर्ग होईल आणि त्या ठिकाणी आपण काम चालू करू. ऐकली का आमदार साहेब काय म्हणतात? काम फद्याचं नाही, काम फद्याचं करायचं नाही, 1 रुपयाचा निधी आणायचा नाही, विकासात खोडा घालायचा, विकास कामे थांबवायची, खड्डा पडला तर पडला, चालू कामांना कसा ब्रेक देता येईल. परंतु सवाल असा उभा राहतो की धुळे बस स्टँडला जो निधी आणला, असं सांगितलं जातं की तो निधी शिंदे गटाचे मनोज मोरे यांनी आणला आहे. मग ती बातमी, मग तो निधी बकवास आहे का? आमदार साहेब पुढे असं म्हणाले, प्रशासनाला वेठीस धरणे योग्य नाही. आमदार साहेब, प्रशासन नाही, प्रशासन. धुळे शहराचे बीजेपीचे आमदार काय म्हणाले ऐकले ना? धुळे शहराचे बीजेपीचे आमदार काय म्हणाले ऐकले. शिंदे गटाचे धुळे महानगराध्यक्ष काय म्हणाले हेही ऐकले. आहे का नाही हास्य जत्रा? मी असं का म्हणालो? अहो दोघी महाशय, बीजेपीने शिवसेना फोडली तेव्हा तुम्ही शिंदे शिवसेनेचे महानगराध्यक्ष झालात आणि तुमची महायुती आहे, अर्थातच तुमचा बीजेपी मित्र पक्ष आहे, म्हणून म्हणावं असं वाटलं हास्य जत्रा. खरा विषय फक्त महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून असे आंदोलन केले जात असतात. मग विकास कोणत्याही खड्ड्यात पडो याच्याशी काही देणं घेणं नसतं. जर का धुळे जिल्हा बीजेपी म्हणत असेल की विकास करायचा असेल तर आमच्या माणसांना निवडून द्या. म्हणूनच हा विकासाच्या नावावर कलगीतूर रंगलाय. विधानसभेच्या निवडणुकीत बीजेपी व शिंदे शिवसेना युती असल्यामुळे शिंदे गटाने धुळे शहरात युती धर्म पाळला आणि आमदाराला मदत केली. परंतु काम सरो आणि वैद्य मरो असाच काहीसा प्रकार आमदार करत आहेत का? हे शिंदे गटासाठी असं जर होत असेल तर हे शिंदे गटासाठी मनपाच्या येणाऱ्या निवडणुकीत धोक्याची घंटी असेल असंही मानणं वावगं होणार नाही. निकृष्ट दर्जाची कामे निकृष्टच बोलली जातात. खड्डा मोठा असो या छोटा, आमदारांना निकृष्ट कामे झाली तर काय फरक पडतो, खड्डा पडला तर पडला, काय फरक पडतो, अशी विधान बेजबाबदारपणाचं लक्षण मानलं जातं. मग याची जबाबदारी कोण घेणार? कारण हा जनतेचा पैसा आहे, कुणी आयऱ्या गैऱ्या नत्तू खैऱ्याचा पैसा नाही. तुमचेच मित्र पक्ष म्हणत असतील की शेकडो कोटीच्या मोठमोठ्या घोषणा करत आहेत आमदार, निव्वळ पोकळ वसा किंवा हवेत गोळीबार असून प्रत्यक्षात काही ठिकाणा नाही. विधानसभेला आमदार साहेबांचं एक वक्तव्य होतं. कोणतं वक्तव्य होतं? की गटार, रोड, पथदिवे केलेत म्हणजे विकास नव्हे, याला तुम्ही विकास म्हणत नाही. मग आता जे तुम्ही भूमिपूजन करत आहात हा विकास आहे का? असाही मुद्दा उपस्थित होतो. म्हणून सवाल असा उभा राहतो की याला कोण जबाबदार? इथले अधिकारी, इथले आमदार, का राज्यकर्ते, का ठेकेदार? याला कोण जबाबदार असणार आहे? कोण उत्तर देणार आहे? तुर्तास इथंच थांबूया. तुम्हाला जर काही बातमी आवडली असेल तर बातमीला लाईक करा. आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही बातमी पाठवा. चला तर मग रवी कुमारला द्या परवानगी. नमस्कार.